गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज ना मला जायचं आहे मेकअप करण्यासाठी. त्यासाठी मी करते बॅग पॅक. तर मेकअप ना माझ्या बहिणीचाच करायचा आहे आणि ती राहते मावशीकडे. तिच्या कॉलेजमध्ये ना फ्रेशर्स पार्टी आहे आणि त्यांची थीम आहे की ब्राईड बनून यायचं आहे त्यांना. फायनली ना माझी मेकअपची बॅग ही रेडी होती आणि मी सोबत ज्वेलरी पण घेतली होती. मी तुम्हाला ना माझे नथचे प्रकार दाखवते बघा. माझ्याकडे ना खूप प्रकारचे नथ आहे, मला फार जास्त आवडतात नथ. आता माझं आलेलं आहे पार्सल. आता आपण जाऊ घ्यायला. माझं आज पार्सल आलेलं आहे. मी आता तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मी काय बोलवलं होतं. तर हे पार्सलला मी माझ्यासाठीच बोलावलं होतं. माझ्यासाठी म्हणजे मला जो मेकअप करायचा होता, जो लूक करायचा होता, त्या गोष्टीसाठी मी पार्सल बोलावलं होतं. तर ना पार्सल अनबॉक्स करता करताना यामधून मला दिसले बलून्सवाली पन्नी, जे की मला खूप जास्त आवडते. तर बाजूला ठेवलं, पण आधी ती बलूनची पन्नी सोडून घेतली. ते बलून्स फोडायला खूप जास्त आवडतात. तर ना त्यानंतर मी केलं पार्सल अनबॉक्स. तर मी दाखवते याच्यामध्ये काय काय होतं आणि ते पार्सल कसं आलं आहे. तर यामध्ये होती ज्वेलरी. हे बघा, मी तुम्हाला घालून पण दाखवते. हे आहे इयरिंग्स आणि बिंदी. तर ना इथे मी बिंदी लावून बघितली, छान दिसतं ना. त्यानंतर मी हा नेकलेससुद्धा मी लावून बघितला, ग्रीन कलरचा, जो मागे खूप ट्रेंडिंगमध्ये होता. ही वाली आणि हा आहे पर्पलवाला ड्रेस. हे घेऊन जाणार आहे. तुम्हाला आणखी दाखवते मी काय देणार आहे. हे बघा, हे मेकअपची बॅग, मेकअपची बॅग, ज्वेलरी, याच्यामध्ये पण ज्वेलरी, ह्या बॉक्समध्ये पण ज्वेलरी, मशीन्स आहे आणि याच्यामध्ये आहे तिचा कॉस्ट्यूम जो तिला घालायचा. फायनली ना मी आता निघत आहे आणि मी तुम्हाला दाखवते सामान की मी कसं काय नेणार, काय काय नेणार आहे. फायनली मी निघाली नागपूरला जाण्यासाठी आणि मी इथे बस स्टॉपवर आले ना, तर बस लवकरच येऊन गेली. त्यानंतर हे बघा, माझ्याकडे 2 बॅग होत्या आणि मला घ्यायला काकाजी येणार होते. तर जशी बस स्टॉपवर पोचली तसे माझे काकाजी मला घ्यायला आले आणि आम्ही दोघंही घरी आलो. तर माझे काकाजी कॉटवर राहतात म्हणून हा एरिया मला असा खाली खाली दिसत असेल. आणि फायनली मी घरी पोचली आणि काही वेळानंतर ना माझ्या बहिणीला मी काढून दिली मेहंदी यासाठी, कारण की तिला कॉलेजमध्ये ब्राईड्स बनून जायचं होतं. तर ब्राईडसाठी ब्रायडल मेहंदी पण महत्त्वाची आहे, म्हणून मी तिला ब्रायडल मेहंदी पण काढून दिली. सकाळीनं लवकर उठायचं होतं म्हणून आम्ही फक्त हे अर्ध्या तासामध्ये मेहंदी कंप्लीट केली. आणि हे बघा, तासामध्ये ब्रायडल मेहंदी करणं इम्पॉसिबल आहे. तर फायनली आमची ब्रायडल मेहंदी कंप्लीट होती आणि त्यानंतर आम्ही रॅम्प वॉकची प्रॅक्टिस पण केली. तर मी आता बनवते स्वयंपाक आणि स्वयंपाकात मला बनवायची आहे नायलॉनच्या शेंगाची भाजी. स्वयंपाक करता करताना डोक्यात हाच विचार चालू होता की लवकरात लवकर स्वयंपाक करून मी कधी तिचा मेकओव्हर करते. कारण की ना माझ्याकडे वेळ कमी होता आणि कामं जास्त होते. त्यासाठी ना मला थोडासा दगदग होत होता. त्यानंतर ना लवकरात लवकर स्वयंपाक करून आम्ही आमचं काम कंटिन्यू केलं. तर तुम्ही बघा. तर फायनली इथे ना माझा स्वयंपाक रेडी झाला होता. या रूममध्ये ना मी तुम्हाला जे काही डेकोरेटिव्ह आयटम दाखवत आहे ते ना आम्ही सर्व मिळून घरी बनवलेलं आहे. पण कुणालाही विश्वास वाटत नाही की ते आम्ही घरी बनवलं आहे. सर्व विचारतात की कुठून घेतला आणि कितीला घेतला. तर हे आम्ही सर्व मिळूनच बनवलेलं आहे. हाय फ्रेंड्स, तर आज ना मी जबराईला रेडी करते आहे. ते मी दाखवणार आहे की ती काय घालणार आहे. ती घालणार आहे ही व्हाईटवाली साडी, कली चुनरी, जी व्हाईट आणि सिल्वर कॉम्बिनेशनमध्ये आहे, आणि ही ज्वेलरी घालणार आहे. तर बघूया आपण तिचा मेकअप कसा होतो. तर इथे ना मी तिला घालून देत होती साडी. आधीच खूप उशीर झाला होता आणि त्यामध्ये मेकअप पण बाकी होता आणि हेअरस्टाईल पण. हेअरस्टाईलला तर खूप जास्त वेळ लागते, मेकअप तरी फास्टमध्ये होऊन जाते. आणि मी इथे व्हिडिओ यासाठी ब्लर करते कारण की मी तिला दाखवणार आहे तिचा डायरेक्ट फायनल लुक. तर तुम्ही 10:30 वाजून गेलो होतं आणि तिला जायचं होतं 11:30ला. तर आमच्याकडे फक्त 1 तास बाकी होता आणि त्यामध्ये इतक्या घाईघाईने आम्ही हे सर्व केलं. त्यानंतर ना मी तिला घालून दिली आहे ज्वेलरी आणि आम्ही इथे ना मेकअप करायला पण लवकरच सुरुवात केली. जर तुम्हाला मेकअपचा फुल ट्युटोरियल पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मेकअप झाल्यानंतर ना मी लगेच हेअरस्टाईल पण करून घेतली. तर फायनली ना मी तिला 1 तासामध्ये रेडी केलं होतं आणि मी तुम्हाला आता दाखवते तिचा फायनल लुक. आणि हा आहे तिचा फायनल लुक. तर तुम्हाला हा लुक कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला मेकअप करायचा असेल किंवा मेहंदी काढायची असेल तर मला DM करा. माझी इंस्टाग्राम ID आहे सालोनी द आर्टिस्ट. तुम्ही त्याच्यावर DM करू शकता. मी तुमचे मेसेज नक्की बघेल.
तुम्हाला तिचा मेकओव्हर कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. फायनली आता मी जाते तिला सोडण्यासाठी आणि तिचे काही फोटो काढले. तर मी ना तिला बस स्टॉपवर सोडून देण्यासाठी गेले होते आणि तुम्ही सर्वांची रिॲक्शन बघू शकता. तिला सर्व वेगवेगळ्या नजरेने बघत होते, कारण की सगळ्यांना असं वाटत असेल की हे लग्नाच्या मंडपात पळून तर नाही आली. तर हे दादा रस्त्यावर बाजूला उभे होते, पण ते सुद्धा सारखे बघतच होते आणि हे आजी तर एकसारख्या बघत होत्या. आम्ही त्यांच्या साईडला बसलो आणि तरीही त्या एकटक बघतच होत्या आणि आजी जास्त सिरियसली विचार करत असेल. बस आली त्यानंतर बसमधले पण तिच्याकडे खूप असे वेगळ्या नजरेने बघत होते. ड्रायव्हरसुद्धा आणि तिच्या मागची बाई हे तर एकदम बघतच होती, एकसारखी बघत होती. आणि सगळ्यांची रिॲक्शन तुम्हाला दाखवणार आहे की सगळ्यांची रिॲक्शन काय होती तिला बघून. तर मला ना आता जायचं होतं पर्यटन पाठासाठी, त्यासाठी मी लवकरात लवकर रेडी झाले आणि बाजूच्या काकूसोबत ना कार्यक्रमाला गेले. कार्यक्रम हा बाजूलाच होता, क्वार्टरमध्येच होता. तर आम्ही दोघेही निघालो आणि लवकरच पोहोचलो. फक्त 5 मिनिटचा रस्ता होता आणि इथे पोहोचल्यानंतर माहीत झालं की कार्यक्रम हा संपलेला आहे, कारण की मी माझ्या घाईमध्ये होते आणि काकूला पण सोबत कोणी नव्हतं म्हणून त्या माझी वाट बघत होत्या. नंतर आम्ही दोघेही गेलो. सकाळी इतक्या घाईत असल्यामुळे ना आम्हाला हा कार्यक्रम अपूर्णच भेटला. म्हणजे चालू होता पण आधी अर्धा खतम झालेला होता. मग इथे चालू झाला होता जेवणाचा कार्यक्रम. मी आणि काकू आम्ही दोघेही मिळून मस्त जेवण केलं. तुम्ही बघू शकता जेवणामध्ये काय काय होतं. त्यानंतर मी आलेली आहे घरी आणि माझ्या बहिणीने माझ्याकडून खूप जास्त अपेक्षा ठेवलेली होती की मला जिंकायचं आहे, म्हणजे माझंच बेस्ट ब्रायडल म्हणून मलाच हे अवॉर्ड मिळालं पाहिजे किंवा मिस फ्रेशर म्हणून मलाच मिळालं पाहिजे. तर ते फायनली तिलाच मिळालं, कारण की सर्वांना तिचा लूक खूप आवडलेला होता आणि तिने रॅम्प वॉकसुद्धा व्यवस्थित केलेला होता, म्हणून तिला हे मिस फ्रेशर्स आणि जे काही आहे ते मिळालं. तर तुम्हाला हा माझा फर्स्ट व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.